आदरणीय पवार साहेब, आज आवर्जून बारामतीला या उद्घाटनाच्या करता आपल्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या उद्घाटनाच्या करता आलेले सन्माननीय उद्योगपती गौतमजी अडाणी, सौभाग्यवती प्रीतीजी अडाणी, दोन्ही खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार, विजयराव शिर्के, दीपक छाबरिया, प्रतापराव पवार, राजेंद्र पवार, सचिन सातव, नवीन नगराध्यक्ष झालेले सचिन सातव, सर्व ट्रस्टचे मान्यवर, अशोक प्रभुणे, निलिमा गुजर, सर्वच मान्यवर, मी सगळ्यांची नाव घेऊन आपला वेळ घेत नाही. तसंच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व बारामतीकर, माझ्या वेगवेगळ्या भागातून आलेले सगळे माझे बंधू भगिनी, आमच्या विद्यार्थी पत्रकार मित्र, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज आपल्या बारामतीच्या दृष्टिकोनातनं आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. मला आठवतंय की सुरुवातीला पवार साहेबांनी 67 साली ज्यावेळेस बारामतीचं प्रतिनिधित्व करायला संधी बारामतीकरांनी दिली, त्यावेळेस पाण्याच्या बद्दल, पाझर तलाव, कसं शेतीला पाणी मिळेल ह्याबद्दलचा प्रयत्न सुरू झाला. आणि त्याच्यानंतर 72च्या दुष्काळात कृषी विकास प्रतिष्ठान, विद्या प्रतिष्ठान ह्या संस्था शिक्षणाच्या करता आणि कृषी क्षेत्राच्या करता काढल्या. त्याच्यामध्ये स्वर्गीय अप्पासाहेब पवार असतील, इतर मान्यवर असतील, विनोद कुमार गुजर असतील, अनेक मान्यवरांची नावं घेता येतील. आणि सगळ्यांनी त्यांच्या परीनं जेवढं काही पवार साहेबांचं विजन होतं त्याच्यामध्ये मनापासून साथ देण्याचा प्रयत्न केला. मला आठवतंय त्याच्यानंतरचा काळ, की पहिल्यांदा अगदी सुरुवातीचा काळ असा होता, जो लिहिता वाचता येईल तो साक्षर आणि ज्याला येणार नाही तो निरक्षर. त्याच्यानंतरचा काळ असा आला की ज्याला संगणक चालवता येईल तो साधारण साक्षर धरला जायचा आणि त्याच्यानंतर त्याला इतरांना निरक्षर समजलं जायचं. मित्रांनो, येणारा काळ असा आहे की काही वर्षांनी जो एआयचं शिक्षण घेईल तो साक्षर ठरला जाईल आणि बाकीचे निरक्षर ठरले जातील, असं साधारण समजलं जाईल. तसं होणार आहे अशातला भाग नाही. पण त्यातला एक कळीचा मुद्दा मी आपल्याला सगळ्यांना सांगितला. आज गौतमभाई नेहमीच आपल्या बारामतीमध्ये येतात, अनेकदा दिवाळीला साहेबांना शुभेच्छा देण्याच्या करता येतात, आमच्या प्रीतीभावी पण येतात. मी तमाम बारामतीकरांच्या वतीनं, सर्व आमच्या सहकाऱ्यांच्या वतीनं आज गौतम अडाणी साहेबांचं आणि प्रीतीताई अडाणींचं मनापासून स्वागत करतो, मनापासून आल्याबद्दल धन्यवाद देतो. मित्रांनो, सुप्रियानी काही गोष्टी सांगितल्या. मी आपल्या सगळ्यांना सांगेन की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुरुवात होते. लोक मोठं झाल्यानंतर बरेच जण काही ना काही बोलायला लागतात, काही टीका टिप्पणी करतात, सगळे गोष्टी आरोप होत असतात, ते सहन करावे लागतात. परंतु आपलं स्वतःचं जे विजन आहे ते विजन डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल करायची असते. जसं इथं आपण जे बसलोय, मला वाटतं 90ला MIDC ची ही जागा घेतली 40 एकर आणि टप्प्याटप्प्याने नक्षत्र उद्यानासहित 135 एकरामध्ये हा सगळा कॅम्पस आपण फुलवला, वाढवला. वेगवेगळ्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण देण्याचं काम आपण विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय. आणि एक आज मानाचा त्याच्यामध्ये तुरा खोचला गेलाय, तो म्हणजे विद्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याची खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या मुलांच्या करता, मुलींच्या करता गरज होती. नेहमी उद्याला आपल्या मुला मुलींना काय शिकवलं पाहिजे, कसं आपण तयार केलं पाहिजे, हाच विचार सुरुवातीपासून पवार साहेबांनी ठेवला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील ज्यांच्यावर जबाबदारी पडत गेली त्यांनी देखील त्याच रस्त्याने पुढे वाटचाल केली. आपल्याला किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही, परंतु गौतमभाईंनी शून्यातनं 1988 साली त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली, अडाणी ग्रुपला.
1988 ला आपण ही संस्था इथं, आपली संस्था 72ची आहे, पण इथं जी जागा घेतली ती 90 ला आपण सुरू केलं. मला बरेच जण म्हणत होते, मी नावं घेत नाही, परंतु इथं कोण येणार आहे, 5 किलोमीटर बारामती पासून लांब आहे. आज ह्या विद्या प्रतिष्ठान सगळ्या ज्या भोर असेल, इंदापूर असेल, पुणे असेल, जिथं जिथं विद्या प्रतिष्ठानच्या सगळ्या शाळा आहेत, ज्या ज्या काही आपण शिकवतो, तिथं आज जवळपास 35,000 विद्यार्थी विद्यार्थिनी का तिथं शिक्षण घेत आहेत. आणि मला वाटतं महाराष्ट्रात एवढी एकमेव संस्था आहे की एकाही मुलाकडनं किंवा मुलीकडनं या संस्थेनी सुरुवातीपासून आजपर्यंत डोनेशन घेतलेलं नाही. 1 रुपया डोनेशन घेतलं नाही. उलट जर कुणी गरीब असेल, काही आकस्मिक कुठला त्यांच्यावर प्रसंग आला, करता माणूस गेला, तर त्याही मुलांना मुलींना मला गौतम भाई येताना विचारत होते की कसं तुम्ही करता. एक आपण कॉर्पस तयार केलेला आहे साहेबांनी, आणि त्याच्या व्याजातनं आपण त्या मुलांना मुलींना शिकवत असतो. त्यांचं जे काही त्यांना घडवायचं असतं ते घडवण्याचं काम करत असतो. मी आपल्याला सांगत होतो की 1988 साली शून्यातनं हे सुरुवात झाली गौतम भाईची. 88 ला सुरुवात झाली. मित्रांनो, आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, जगातल्या 20 देशामध्ये अडाणी ग्रुप वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या इंडस्ट्रीचं काम करतो. 20 देशात आज अडाणी उद्योग समूह हा जवळपास 3 लाख लोकांना रोजगार देतो. 3 लाख. आणि मला ते सांगत होते, अजित, उद्याच्या 5 वर्षामध्ये हा आकडा 5 लाखापर्यंत जाईल. 5 लाख लोकांचं कुटुंब या एकट्या ग्रुपवर अवलंबून आहे. म्हणजे माणसाचं विजन असेल, कष्ट करण्याची तयारी असेल, त्याच्यामध्ये आपण हे करायचंच ही जिद्द असेल, आज तुम्हाला विश्वास बसणार नाही, जवळपास त्यांनी गुजरातमध्ये 2 लाख एकर अक्षरशः अशी बॅरन लँड, तिथं काही उगवत नाही, झाड नाही, झुडूप नाही, अशा पद्धतीची लँड त्यांना तिथं मिळाली. 30,000 मेगावॉटचा वीज निर्मितीचा सोलर प्लांट तिथं उभा आहे. 30,000 मेगावॉट. हे साधं सोपं काम नाहीये. आज त्यांचे पोर्ट असतील, एअरपोर्ट असतील किंवा कोल माइन्स असतील, वीज निर्मितीमध्ये तर ते सोलर मध्ये, हायड्रो मध्ये, बॅटरी मध्ये, विंड मध्ये, थर्मल मध्ये सगळ्या प्रकारे वीज तयार करण्याचं काम करतात. अशा इतक्या गोष्टी आहेत. तुम्ही म्हणाल की अजित पवार कशा करतात, त्यांचं एवढं सांगतो, जे खरं ते सांगितलं पाहिजे ना, तुम्हाला कळणार कसं. त्यामध्ये आज एवढा सगळा, आज 2 हॉस्पिटल, एक मुंबईमध्ये कांदिवलीला आहे आणि एक गुजरातमध्ये, तिसरं हॉस्पिटल ते आता दिल्लीमध्ये जागा बघताय. 2 हॉस्पिटलची किंमत, एकेका हॉस्पिटलची 5,000 कोटी आहे आणि 1,000 बेड्स त्या हॉस्पिटलमध्ये. 500 बेड ज्यांची परिस्थिती तिथलं बिल देण्याची आहे त्यांच्या करता, आणि 500 बेड गोरगरिबांच्या करता, की ज्यांना मोफत तिथं उपचार केले जाणार आहे. मित्रांनो, कोणी काही करत नाही. मी आपल्याला सांगतो, मी आता त्यांचा टर्नओव्हर वगैरे सांगत नाही कारण मला माहिती नाही, पण मी एवढं सांगतो, सध्या त्यांचा CSRचा फंड 1,000 कोटी आहे. CSRचा फंड 1,000 कोटी. तो नफ्यातला 2% त्याच्यात असतो. मग हिशोब तुम्हीच आता करा. आणि 2 वर्षात त्यांनी मला सांगितलं हा CSRचा फंड 3,000 कोटी पर्यंत पोहोचणार आहे. किती? 3,000 कोटी. त्यांनी 60 वर्षामध्ये पूर्ण झाली. 60,000 कोटी रुपये बाजूला ठेवली. त्याच्या व्याजातनं पण ते अनेक प्रकारच्या वेगवेगळे गोरगरिबांना मदत करण्याचं काम, ज्याची समाजाला गरज आहे ते गरज भागवण्याचं काम हा उद्योग समूह त्या ठिकाणी करतो. आणि अशा उद्योग समूहाच्या प्रमुखाच्या हस्ते आज आपण इथल्या एका नवीन इन्स्टिट्यूटचं उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याही गोष्टीचं समाधान आहे. सुनील पाटील असतील, त्याच्यामध्ये इतर आमचे सगळे सहकारी असतील, त्यांनी त्याच्यामध्ये लँडस्केपिंग असेल, आर्किटेक्टचं काम असेल, महेश चिंचाळकर वगैरे बरेच जण, या सगळ्यांनी
चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. आमचा सगळ्यांचाच प्रयत्न हा असतो, बारामतीच्या वैभवामध्ये भर घालणारी प्रत्येक गोष्ट करायची, ती चांगली करायची, ती उत्तम करायची आणि त्याचा तमाम बारामतीकरांना फायदा झाला पाहिजे, उपयोग झाला पाहिजे. हाच दृष्टिकोन सुरुवातीपासून आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेला आहे. आणि हे स्वीकारलेलं असताना ही काळाची गरज ओळखून नव्या युगातली जी काही आव्हानं आहेत ती त्याच्यावर मात करण्याच्या करता सध्या परिस्थितीमध्ये आधुनिक दर्जाचं तंत्रज्ञान विकसित करण्याकरता अनेक देशातल्या महाराष्ट्रातल्या संस्था, विद्यापीठ, कॉर्पोरेट क्षेत्रात पावलं उचलली जातात. आणि ही पावलं उचलत असताना ग्रामीण भागातल्या इंजिनिअरिंग आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना देखील माझ्या विद्यार्थ्यांना कशी संधी मिळेल आणि त्याकरता विद्या प्रतिष्ठाननी आज एक महत्वाचं पाऊल हे देशामध्ये उचललेलं आहे. माझा दावा आहे, ग्रामीण भागामध्ये भारत देशामध्ये सर्वात पहिलं पाऊल हे उचललं गेलेलं आहे. ही पण इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही आणि याचा मला पण मनस्वी आनंद आहे आणि अभिमान पण आहे, आपल्या बारामतीकरांना देखील आहे. हे पण आपल्या सगळ्यांना मी आवर्जून सांगेन. आज आपलं मेडिकल कॉलेज असेल, आयुर्वेदिक कॉलेज असेल, TC कॉलेज असेल, माळेगावचं शैक्षणिक संकुल असेल, आपलं शारदा नगर असेल, विद्या प्रतिष्ठान असेल, अशा अनेक ठिकाणी सगळी 1 लाखाच्या पेक्षा जास्त मुलं मुली शिक्षण घेत आहेत. आणि आपल्याकडे असणाऱ्या सुविधांच्यामुळं आज तुमची माझी बारामती देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातून पण विद्यार्थी-विद्यार्थिनी येत आहेत शिक्षणाच्या करता. आणि त्याच्यामुळं पुण्याच्या नंतर ग्रामीण भागामध्ये बारामती हे शिक्षणाचं माहेरघर, पुणे हे साहजिकच आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण त्याच्यानंतर ग्रामीण भागाचा विचार करायचं म्हटलं तर बारामती एक शैक्षणिक हब हे होऊ पाहत आहे. आणि त्याच्यातून आता परवाच आम्ही नर्सिंग कॉलेज बारामतीला अतिशय चांगलं मंजूर केलेलं आहे. आणि त्या नर्सिंग कॉलेज, आपलं मेडिकल कॉलेज आहे, तिथंच ती इमारत परवाच मी प्लॅन मंजूर करून घेतलेला आहे. ते काम लवकरच सुरू होईल. आणि त्याच्यानंतर ते नर्सिंग कॉलेज आणि आपलं मेडिकल कॉलेज त्याच्या जवळ आपण कॅन्सर हॉस्पिटल अतिशय चांगल्या प्रकारचं तिथं एक उभं करणार आहे. आणि त्याच्यातनं वेटरनरी महाविद्यालय ज्याला पण मान्यता मिळालेली आहे, त्याला पण फंड्स टाकलेले. जे काही तुम्ही आम्हाला सगळे साथ देता, तुम्ही सगळे आशीर्वाद देता, भरभक्कम पाठिंबा देता, कुठेतरी काहीतरी चिमटा हळूच काढता, ते पण आहे. यावेळेस काढले ना 2-5 चिमटे काढले मला, पण ठीक आहे, मी समजून घेतलं, तुम्ही समजून घ्या. त्याच्यामध्ये माझी एवढीच त्याच्यामध्ये विनंती आहे की आपण ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये बारामतीचा नावलौकिक वाढवण्याचं काम करू. कुठेही बारामतीला कमीपणा येणार नाही, या पद्धतीचं प्रत्येकाचं वागणं, चालणं, बोलणं हे कसं राहील याबद्दलचा पण प्रयत्न आपण त्या ठिकाणी करत राहू. खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु आपल्याला सगळ्यांना गौतम भाईंचे विचार ऐकायचे, त्याची जाणीव मला आहे. आणि त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा गौतम भाईंचं आणि प्रीतीताईंचं मनापासून ह्या कार्यक्रमाला आल्याबद्दल स्वागत करतो. ह्या एकंदरीत संस्थेच्या आत्ताच्या या निर्मितीमध्ये विशेषतः आपल्या विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं आपण कौतुक केलंच आहे. पण त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. तुमचा सगळ्यांचा हातभार लागला म्हणूनच हे सगळं उभं राहिलं. हे एकट्या दुकट्याचं काम नाही, हे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचं भान ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी आलेत, अनेक माझे मान्यवर आलेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा.